जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांची धावपळ जोरात सुरू आहे। तिकीट वाटपाच्या भानगडीतून बंडखोरीचे स्फोट होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे करोडो रुपयांचा चुराडा, दादागिरी आणि मत खरेदी विक्रीच्या धक्क्यांनी मतदारांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्नही सुरू होईल। पण या सर्वांमधून उदयास येणारा प्रश्न फक्त एकच, आपल्या प्रभागाचा विकास करणारा प्रामाणिक नगरसेवक निवडायचा की पैशाच्या खेळातून 10 पटीने वसुली करून प्रभागाला बेवारस सोडणारा व्यापारी उमेदवार। हा निर्णय आता मतदारांच्या हातात आहे। जागरूक मतदारांनो, म्हणूनच आपले डोळे उघडा आणि योग्य निवड करा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी वेगाने होते। प्रत्येक पक्ष माझे उमेदवार सर्वोत्तम असा दावा करतील। मी प्रभागाला सोन्याचे दिवस आणीन असे जाहीर करणारे उमेदवार कधीच सांगत नाहीत की तिकीट मिळाले नाही तर बंडखोरीचे ध्येय त्यांच्याकडूनच साकार होईल। पक्षांतर्गत स्पर्धेत कोण कुठे आहे हे कळायलाही मार्ग नाही। यातूनच बंडखोर उमेदवारांची संख्या वाढेल आणि निवडणूक आणखी गुंतागुंतीची होईल। पण हे सर्व केवळ राजकीय खेळ नाहीत, यामागे लपलेली वास्तविकता भयावह आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मत खरेदी विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। सोलापूर सारख्या औद्योगिक शहरात हे प्रमाण आणखी जास्त असण्याची शक्यता आहे। गुंडगिरी आणि दादागिरीने दहशत माजवण्याचे प्रयत्न होतात, ज्यामुळे अनेक मतदार भयभीत होतात। पैसे देऊन मत विकले की 5 वर्षे काय होईल? तो नगरसेवक प्रभागाच्या विकासासाठी काम करेल की गुंतवलेल्या पैशाची वसुली करून बेवारस सोडेल, असा प्रश्न उपस्थित होतो। त्यासाठी मतदारांनी आता जागे होण्याची गरज आहे। खोट्या आश्वासनांवर जाऊ नका। अनेक प्रभागातील मतदार म्हणतात, मागील निवडणुकीत आम्ही पॅनलच्या भानगडीत अडकलो। उमेदवाराने वचन दिले की रस्ते, पाणी आणि स्वच्छता सुधारेल, पण 5 वर्षात काहीच झाले नाही। आता आम्ही ठरवले आहे, सुशिक्षित, प्रामाणिक आणि विकासावर लक्ष केंद्रित असलेल्या उमेदवारालाच मत देऊ। मतदारांनो, सुशिक्षित उमेदवार निवडून दिल्यास पुढील 5 वर्षे सुखकारक जातील, नाहीतर भ्रष्टाचाराच्या चक्रात सापडून राहाल। मतदार यादी तपासा, उमेदवारांच्या घोषणापत्राची खात्री करा आणि प्रभागाच्या विकासाच्या निकषावरच मत द्या। दिशाभूल करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आपला हेतू साध्य होणार नाही। सोलापुरातील बहुसंख्य प्रभागात विकास कामांची मोठी गरज आहे। रस्त्यांची दुरावस्था, पाण्याची टंचाई, कचऱ्याचे प्रश्न, सुमार ड्रेनेज व्यवस्था हे सर्व सुटण्यासाठी प्रामाणिक नगरसेवकांची गरज आहे। मतदार म्हणून तुम्हीच हे ठरवणारे आहात। जागे व्हा, खोट्या थापा ऐकू नका, सुज्ञ निर्णय घ्या आणि प्रभागाला खरा विकास द्या, नाहीतर 5 वर्षे पुन्हा दुःखाचीच।